फक्त एक चूक 1 जूनला मिळणारा पीक विमा हातचा जाईल. जर तुम्ही सोयाबीन, कापूस किंवा तूर लावली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, नाहीतर पस्तावाल. 1 जुलैपासून पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. सोयाबीनसाठी 58,000 रुपये, कापसासाठी 60,000 रुपये आणि तुरीसाठी 45,000 रुपये संरक्षण पीक विमा निश्चित करण्यात आलेला आहे. पण आता हा पीक विमा थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यापूर्वी तुम्हाला अत्यंत एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ते म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे गरजेचे आहे. जर आधार लिंक नसेल किंवा ई-के-वाय-सी अपूर्ण असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. आता सोयाबीनसाठी 58,000 रुपये, कापसासाठी 60,000 रुपये आणि तुरीसाठी 45,000 रुपये याप्रमाणे पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की 1 जुलैपासून थेट जमा होणार आहेत. तर आता सोयाबीनसाठी 58,000 रुपये, कापसाला 60 आणि तुरीला 45,000 रुपये याप्रमाणे. आता याची भरपाई एकसारखी मिळणार नाही. आता जिल्ह्यावाईज त्याचप्रमाणे तुम्हाला कशावरती तुमची भरपाई अवलंबून आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे याबद्दल माहिती पाहणार आहे. जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल, कमी आलेला असेल किंवा मिळालेलाच नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तक्रार करून कसा पीक विमा मिळवायचा हे आपण इथं पाहणार आहे. आता पीक विमा फॉर्म भरला. आता पीक विमा फॉर्म भरला म्हणजे नाही तर आता तुम्हाला तुमची ई-पीक पाहणी, क्रॉप इन्शुरन्स करणं देखील गरजेचं आहे. सरकारने सुरू केलेल्या पीक विमा योजनेअंतर्गत आता CSCवर जाऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज इथं केलेला असेल. आता तुमच्याकडे जी काही पावती आहे या पावतीच्या माध्यमातून तुम्हाला तुमची ई-पीक पाहणी करायची राहते. म्हणजे जे की तुम्ही ज्यांचा पीक विमा काढलेला आहे तेच तुमच्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद असणे गरजेचे आहे. यामध्ये दुसरं जे आहे मध्ये ई-पीक पाहणी. जर तुम्ही जो काही पीक विमा फॉर्म भरलेला आहे सातबाऱ्यावर तुमच्या एकच पीक असेल, मग एक जरी पीक असणे गरजेचं आहे. म्हणजे तुमची जी काही ई-पीक पाहणी केलेली आहे, ज्याचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे त्याची नोंद सातबाऱ्यावर असणे आवश्यक आहे. जर तुम्ही ई-पीक पाहणी केलेली नाही तर तुमचा पीक विमा क्लेम फेटाळू शकतो. म्हणजे तुम्हाला पीक विम्याचे पैसे तर मिळणार नाही. याचप्रमाणे नुकसान भरपाईचे पंचनामे. आता यामध्ये पंचनामे, आता वादळ असेल, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, पिकाचे नुकसान झालेलं असेल, यामध्ये कृषी विभाग असेल, महसूल विभाग, पीक विमा कंपनी यांच्याकडून जर तुमच्या शेतातील पंचनामे झालेले नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी लगेच 72 तासाच्या आत तक्रार करायची आहे. यामध्ये ढगफुटी, जास्त शेतामध्ये पाणी साचणे, यामुळे जर तुमच्या पिकाचे नुकसान झालेले असेल, यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल तर अशाने लगेच 72 तासाच्या क्रॉप इन्शुरन्स या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करायची आहे. आता पीक विमा यादीत नाव असणे आवश्यक आहे. जर तुमचा बेनिफिशरी लिस्ट, आता पीक पंचनामे झाले, आता पीक विम्याच्या यादीत जर तुमचं नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल, अन्यथा तुम्हाला पीक विम्याचा 1 रुपया इथं मिळणार नाही. आता नांदेडमध्ये 800 कोटी रुपये मंजूर झालेला आहे, यवतमाळमध्ये 320 कोटी अंदाजे रक्कम, यामध्ये अमरावतीमध्ये 270 कोटी, वाशिममध्ये 250 कोटी, बुलढाण्यामध्ये 220 कोटी, हिंगोलीमध्ये 180 कोटी, परभणीमध्ये 160 कोटी, अकोल्यामध्ये 140 कोटी, धाराशिवमध्ये 120 कोटी, लातूरमध्ये 100 कोटी, बीडमध्ये 95 कोटी, जालन्यामध्ये 85 कोटी. यानंतर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. आता या जिल्ह्यात टाईम लागणार आहे. आता प्रलंबित जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये म्हणजे लवकरच वाटप सुरू होईल. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 90 कोटी मंजूर झालेले आहे, लवकरच वाटप होईल. नागपूरमध्ये 75 कोटी, वर्ध्यामध्ये 7 कोटी, भंडारामध्ये 55 कोटी, गोंदियामध्ये 50 कोटी, चंद्रपूरमध्ये 70 कोटी, गडचिरोलीमध्ये 45 कोटी, नाशिकमध्ये 80 कोटी, धुळेमध्ये 65 कोटी, नंदुरबारमध्ये 55 कोटी, जळगावमध्ये 85 कोटी, अहमदनगरमध्ये 90 कोटी, पुणेमध्ये 60 कोटी, सातारामध्ये 55 कोटी, सांगलीमध्ये 50 कोटी, सोलापूरमध्ये 75 कोटी, कोल्हापूरमध्ये 45 कोटी, रायगडमध्ये 30 कोटी, रत्नागिरीमध्ये 25 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 20 कोटी, ठाणेमध्ये 15 कोटी, पालघरमध्ये 25 कोटी. तर याप्रमाणे अंदाजे रक्कम जी की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार इथं आलेली आहे. आता ई-पीक पाहणी. ई-पीक पाहणी न केलेले शेतकरी, जर तुम्ही ई-पीक पाहणी केलेली नसेल, पीक विम्याचा फॉर्म भरलाय पण मोबाईलद्वारे सातबाऱ्यावर पिकाची नोंद केलेली नसेल तर तुमचा जो काही अर्ज आहे ती तुमचा इथं रिजेक्ट, म्हणजे तुम्हाला पीक विम्याचा जे काही 1 रुपया इथं मिळणार नाही. यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी इथं आवाहन केलेले आहे की तुम्ही जर ई-पीक पाहणी केलेली असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होईल. ई-पीक पाहणी हे बंधनकारक आहे. चुकीची माहिती किंवा खोटे कागदपत्र जर तुम्ही यामध्ये सादर केलेले असेल, यामध्ये सातबारा असेल, गट क्रमांक चुकीचा टाकलेला असेल, चुकीचे क्षेत्रफळ टाकलेले असेल तर अशांना पीक विमा मंजूर होत नाही आणि पीक विम्याचा 1 रुपया त्यांना मिळत नाही. यानंतर येथे 72 तासाच्या तक्रार नोंदवणे शेतकरी. आता जर उदाहरणार्थ ढगफुटी,
किंवा गारपीट झाली, वीज कोसळून तुमच्या पिकाचे नुकसान झाले, तर 72 तासाच्या तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स या ॲपद्वारे तुम्हाला तक्रार करणे गरजेचे आहे. जर तुम्ही तक्रार नोंदवलेली नाही तर तुम्हाला मदत इथं मिळणार नाही आणि तुमच्या शेतातील पंचनामे देखील इथं होणार नाही. यासाठी लगेच तुम्ही पीक विमा भरल्यानंतर लगेच तुम्हाला तक्रार करायची आहे. तुम्ही जे की आगाऊ पीक विमा देखील मिळवू शकता, म्हणजे जास्त पीक विम्याची भरपाई 2 वेळेस क्लेम केला तर तुम्हाला जास्ती भरपाई मिळणार आहे. यावरती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा. यानंतर येते बँक खाते आधार शिलिंग आणि सेंडिंग. आता जर तुमच्या बँक पासबुकला जे की आधार सेंडिंग नसेल तर अशांना पैसे तर येणार नाही. थेट DBTद्वारे पैसे तुमच्या खात्यामध्ये तर आधार लिंक खात्यामध्ये पैसे पाठवले जाते. NPCI जर मॅपिंग नसले तर तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया इथं जमा होत नाही. ज्या मंडळाचे आता निकष पार केले नाहीत, आता यामध्ये जर तुम्ही पीक पाहणी केलेली नाही, पीक विमा फॉर्म भरलेला नाही, त्याचप्रमाणे तुमच्या शेतातील पंचनामे झालेले नाही, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचा 1 रुपया इथं येत नाही. आता पीक विमा मिळवण्यासाठी महत्त्वाचे जे काही अटी आहेत, तर यामध्ये काय काय करावं लागेल. सर्वप्रथम तुम्हाला पीक पाहणी अनिवार्य आहे, म्हणजे पीक पाहणी केली तरच तुम्हाला भरपाई पीक विमा इथं तुमच्या खात्यात जमा होईल. पीक विमा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे. पीक विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे. 72 तासाच्या आत जे की तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक गरजेचे आहे आणि तुमच्या शेतातील पंचनामे झालेले असणे आवश्यक आहे. प्राधान्य लाभ मिळू शकतो. आता यामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांना प्राधान्य इथे देण्यात येते, यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, पूरग्रस्त शेतकरी, दुष्काळग्रस्त नुकसान झालेले पीक, जे की यामध्ये गारपीट शेतकरी, कापूस, सोयाबीन, तूर, मका यासह इतर पिकांचा देखील यामध्ये समावेश आहे. आता पीक विमा कोणाला मिळणार नाही, म्हणजे पीक विमा थांबू शकतो. यामध्ये ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे, ज्यांचा अर्ज पेंडिंगमध्येच आहे. आता बरेच जणांचे बँक पासबुकला आधार लिंक नाही, बँक सेंडिंग नाही, बँक खाते बंद आहे, चुकीची माहिती दिलेली आहे, चुकीचे क्षेत्रफळ सिलेक्ट केलेलं आहे, पीक पाहणी केलेली नाही, तक्रार नोंदवलेली नाही, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्यास अडचण येणार आहे. आता पीक विमा जमा झाला नाही यासाठी तुम्हाला एक लेखी अर्ज देतो. हा तुम्ही कृषी अधिकारी पीक विमा कंपनीला द्यायचा आहे. तर प्रति कृषी अधिकारी संबंधित पीक विमा कंपनी. आता पीक विमा भरपाई रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज याचप्रमाणे महोदय. यानंतर तुमचं सविस्तर नाव लिहायचं आहे, आधारप्रमाणे, राहणार, तालुका, जिल्हा. आता येथील शेतकरी आहे, मी पीक विमा योजनेअंतर्गत सहभाग घेतला असून माझा अर्ज क्रमांक जे की ॲप्लिकेशन ID तुम्हाला इथं टाकायचे पीक विम्याच्या पावतीवरची, आणि पीक पाहणी पूर्ण केलेली आहे. पीक नुकसान भरपाई 72 तासाच्या तक्रार नोंदवलेली आहे. याचप्रमाणे पीक योजने लाभार्थी या यादीमध्ये माझं नाव समाविष्ट आहे. मात्र आजपर्यंत माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही आणि तरी माझ्या अर्जाची तात्काळ तपासणी करून पात्र असल्यास माझ्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर माझी रक्कम जमा करण्यात यावी ही नम्र विनंती. किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने लेखी अर्ज दिला तरी चालेल. यासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, पीक विम्याच्या अर्जाची झेरॉक्स म्हणजे पावतीची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12 आहेत. पीक पाहणी जर त्याचा स्क्रीनशॉट असेल तर ते जोडा, नाही जोडला तरी चालेल. परंतु 72 तासाच्या तुम्हाला तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. नुकसान भरपाईचे फोटो असल्यास जोडा, नाही नसले तरी चालेल. आणि आपला विश्वासू यामध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर, गाव, दिनांक, स्वाक्षरी. आता पीक विम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे, पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे, 72 तासाच्या तक्रार केलेली असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला भरपाई जास्त मिळणार आहे. आता दुप्पट पीक विमा कोणाला मिळते, तर यामध्ये जे काही शेतकरी बांधव आहे, जे काही दुप्पट पीक विमा मिळवणारे, ज्यांनी पीक पाहणी केलेली आहे, 72 तासाच्या तक्रार केलेली आहे, ज्यांचा पीक विम्याचा अर्ज मंजूर आहे, पीक विम्याच्या यादीत नाव आहे, नुकसान भरपाई जास्त प्रमाणामध्ये ज्यांची झालेली आहे, ज्यांच्या शेतातील पंचनामे झालेले आहे, तर या पद्धतीने भरपाई मिळणार आहे. आता 25% जर असेल तर कमी भरपाई, 50% मध्यम भरपाई, 75% जास्त भरपाई आणि 100% असेल तर सर्वाधिक जास्तीत भरपाई तुम्हाला इथं मिळणार आहे. 25%साठी 10 ते 15,000, 50%साठी 20 ते 30,000, 75साठी 35 ते 45 आणि 100% असेल तर 50हून अधिकही भरपाई तुम्हाला मिळू शकते. हे तुमच्या पिकावर आणि तुमचं किती क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि तुम्ही कशाचा क्लेम केलेला आहे यावरती तुमची भरपाई अवलंबून राहणार आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवरती ओपन करून तुम्हाला असं टाकायचं आहे पीक विमा किंवा PMFBY.gov.in या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका आणि कॅप्चर टाका आणि सबमिटवरती क्लिक करा. म्हणजे स्टेटसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही पेमेंट आहे इथं तुम्हाला दाखवेल की तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे, पेमेंट तुमचं सक्सेसफुली झालेलं आहे की तुमचा अर्ज अधिक पेंडिंगमध्येच आहे.
आता दुसरा जो पर्याय यादी पाहण्याचा ते म्हणजे कृषी महाराष्ट्र.gov.in या ऑफिशियल पेजवरती चेक करू शकता. म्हणजे तुमच्या गावाच्या डॅशबोर्ड म्हणजे गावातील यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासा, चेक करू शकता. नियमित वेळेनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर. आता पीक विमा कंपन्या खरीप हंगामातील पिकाची कापणी केल्यानंतर आता सरासरी उत्पादन अंदाजे करतात. यामध्ये पीक काढणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपते. त्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटी आठवड्यामध्ये डिसेंबरच्या बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होते. आता अग्रिम पीक विमा यामध्ये 25%. आता जर हंगामाच्या सुरुवातीला किंवा उदाहरणार्थ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 15 ते 21 दिवस पाऊस पडला नाही, काय दुष्काळ पडला किंवा अनंत म्हणजे भरपूर अतिवृष्टी झाली, सरकार यासाठी 25% आगाऊ पीक विमा देण्याची घोषणा करते. म्हणजे जास्ती जर पाऊस झाला तर तुम्हाला 25% आगाऊ भरपाई इथे मिळते, म्हणजे अग्रिम पीक विमा. अशी भरपाई ही शेतकरी बांधवांच्या थेट DBT खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाते. आता ज्यांची जास्ती नुकसान भरपाई झालेली असेल तर अशांना 75% भरपाई जास्ती दिली जाते. स्थानिक आपत्ती विमा. तर आता नुकसान भरपाई झाल्यानंतर 1 ते 2 महिन्यानंतर जर एखाद्या शेतकऱ्याला शेतात वैयक्तिक पातळी नुकसान झाले, यामध्ये वीज पडली, स्थानिक पूल हल्ला, त्याचप्रमाणे पूर आला, गारपीट झाली, तर यामध्ये 72 तासाच्या तक्रार नोंदवली तर अशा वेळेस पंचनाम्याचा रिपोर्ट हे लेट जाते. तर यामध्ये 45 ते 60 दिवस देखील पीक विम्याचे पैसे जमा होण्याकरिता 2 ते 3 महिने देखील इथं लागू शकते. तर आता तुम्ही तक्रार कशी केलेली आहे कमेंट करून नक्की सांगा. याचप्रमाणे यापैकी तुम्ही हे सर्व कामं केलेले आहे का व तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विमा जमा झाला कमेंट करून नक्की सांगा. पीक विमा आलेला नसेल तर लगेच ते तक्रार करा, लेखी अर्ज द्या. तर अखेर पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1 जुलैपासून वाटप इथं सुरू.